नमस्कार। आज श्रावण शुक्ल षष्ठी शके 1936 सादर करीत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाण्यातील फायझर कंपनीमध्ये टाळेबंदी, कोकणातील गणेशोत्सवासाठी पश्चिम रेल्वेतर्फे देखील जादा गाड्या आणि खासगी वाहनांना 2% कर लावला तर टोलच्या जाचापासून मुक्ती मिळेल, खासदार राजन विचारे यांची कल्पना। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे नवी मुंबईतून मुंबईसाठी जलवाहतूक सुरू करावी अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर या शहरांचा समावेश होतो। या शहरांची लोकसंख्या प्रत्येकी 10 लाखांच्या पुढे गेली आहे। कामानिमित्तानं या तिन्ही शहरातील रहिवासी मुंबई किंवा जवळच्या परिसरात रोज ये जा करत असतात। सर्वांनाच यासाठी रेल्वे आणि बसवर अवलंबून राहावं लागतं, पण वाढत्या गर्दीमुळे हा प्रवास आता जिकिरीचा झालाय। ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या तिन्ही शहरांना लागून खाडी पात्र आहे। या खाडीचं पात्र रुंद करून त्याचा विस्तार केला तर ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या खाडीतून मुंबईला जलवाहतूक सुरू करता येईल। अशी वाहतूक सुरू झाली तर ती स्वस्तात आणि प्रदूषण मुक्तही असेल, तसंच रेल्वे आणि बसवरील ताण देखील यामुळे कमी होईल। म्हणून या तिन्ही शहरातून जलवाहतूक सुरू करण्याच्या प्रस्तावाचा विचार करावा अशी विनंती राजन विचारे यांनी केली आहे। ठाण्यातील सुप्रसिद्ध औषध उत्पादक कंपनी फायझरनं आपल्या ठाण्यातील कारखान्यात टाळेबंदीची नोटीस लावली आहे। कंपनीतील कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक म्हणून ही टाळेबंदी लावण्यात आल्याचं कंपनीचं म्हणणं आहे। कंपनीतील काही कामगारांनी अनेकदा केलेले शिस्तभंगाचे प्रकार, व्यवस्थापन आणि इतर कर्मचाऱ्यांना दिलेला त्रास, उत्पादन प्रक्रिया खंडित करण्याचा झालेला प्रयत्न या आणि अशा अनेक निर्णय घेण्यात आल्याचं कंपनीचं म्हणणं आहे। ठाण्यातील कारखान्यात 212 कामगार आहेत, पण या टाळेबंदीमुळे कोणत्याही उत्पादनांवर परिणाम होणार नाही आणि रुग्णांना आवश्यक औषधं नेहमीप्रमाणेच उपलब्ध राहतील असा दावा कंपनीनं केलाय। कंपनीतील कामगार जोपर्यंत योग्य तऱ्हेनं काम करणार नाहीत आणि कंपनीची शिस्त पाळण्याची हमी देत नाहीत तोपर्यंत कंपनी सुरू होणं अशक्य असल्याचं कंपनी व्यवस्थापनाचं म्हणणं आहे। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयानं तयार केलेल्या लोकाभिमुख योजनांचा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते काल शुभारंभ करण्यात आला। महसूल दिनाचं औचित्य साधून पालघर जिल्हा निर्मितीच्या कार्यक्रमात हा शुभारंभ झाला। ई स्कॅनिंग, ई म्युटेशन आणि ठाणे प्रतिबिंब या 3 लोकाभिमुख योजनांमुळे सर्वसामान्य माणसाचा फायदा होणार आहे। ई स्कॅनिंग योजनेअंतर्गत भूमी आणि अधिकार अभिलेखांचं स्कॅनिंग केलं जातं। 7-12 उतारा, फेरफार, गाव नमुना, 14 आणि 10 अशा प्रकारच्या महसूल अभिलेखांचा यात समावेश आहे। ई म्युटेशन म्हणजे ई फेरफार योजनेअंतर्गत तलाठी आणि दस्तातील पक्षकारांना फेरफार नोंदणीची माहिती SMS द्वारे दिली जाणार आहे। यामुळे नाव मिळकतीतील दाखल करण्याकरता पुन्हा तलाठी कार्यालयात जाण्याची गरजच राहणार नाही। ठाणे प्रतिबिंब या योजनेअंतर्गत जिल्हा आणि राज्य स्तरावरील संकेतस्थळ आणि योजनांची माहिती तसंच कुटुंब दाखले पुस्तिका या अभिनव उपक्रमाद्वारे एकाच अर्जाद्वारे कुटुंबातील सर्व व्यक्तींना जात, नॉन क्रिमिलेअर उत्पन्न, वय, अधिवास आणि वास्तव्याचा दाखला मिळणार आहे। यामुळे वेळेची मोठी बचत होऊ शकणार आहे। जिल्हाधिकारी पी वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली या योजना सुरू करण्यात आल्या असून या योजना राबवणारा ठाणे जिल्हा हा पहिला जिल्हा आहे। सध्या पावसाळा जोरात सुरू असून पावसाळ्यामध्ये साथीचे आजार होऊ नयेत यासाठी
आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन ठाणे महानगरपालिकेने केलंय। पावसाळ्यामध्ये पाणी साठू देऊ नये, नारळाच्या करवंट्या, बांधकामासाठी वापरले जाणारे हौद, हवाबंद झाकण नसलेल्या पाण्याच्या टाक्या यामध्ये डासांची निर्मिती होऊन मलेरिया पसरण्याची शक्यता असते। या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाणी गाळून आणि उकळून प्यावं, घर आणि इमारतीमधील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या साफ कराव्यात, शिळं आणि उघड्यावरचे अन्नपदार्थ खाऊ नयेत, आपल्या गृहसंकुलात आजूबाजूला पडलेल्या भंगाराची विल्हेवाट लावावी आणि परिसर स्वच्छ ठेवावा। पावसाळ्यात ताप आला तर रक्ताची तपासणी करावी। त्याचप्रमाणे घरात किंवा आजूबाजूला हिवताप, डेंग्यू, कावीळ, हगवण, विषमज्वर, लेप्टोस्पायरोसिस यासारख्या आजारानं कोणी आजारी असल्याचं निदर्शनास आल्यास त्याची माहिती महानगरपालिकेला त्वरित कळवावी असं आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आलंय। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। पॅलेस्टाईनमधील निरपराध नागरिकांवर इस्रायलकडून होणाऱ्या हल्ल्याचा ठाण्यातील मुस्लिमांकडून निषेध करण्यात आला। काल जुम्म्याची नमाज अदा केल्यानंतर राबोडीतील नूर मस्जिदच्या समोर मुस्लिमांनी अहतेजाज केला। यावेळी विविध वक्त्यांनी केलेल्या भाषणात अमेरिका आणि इस्रायलवर टीका केली। त्याचप्रमाणे इस्रायलच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्याचं आवाहन त्यात करण्यात आलं। अमीर ए सुन्नी जमात ए इल्लाही करी शरीफ सबुरी यांनी अरब आणि इतर देश जे पॅलेस्टाईनला पाठिंबा देत नाहीत त्याबद्दल कडक शब्दात त्याने टीका केली। जवळपास 1000हून अधिक मुस्लिम यामध्ये सहभागी झाले होते। त्यांच्या हातात विविध प्रकारचे फलक देखील होते। शेवटी पॅलेस्टाईनियन नागरिकांसाठी त्यात दुवा मागण्यात आला। भारतानं पॅलेस्टाईनवर होणारे हल्ले रोखण्यासाठी सहकार्य करावं अशा आशयाची मागणी करणारं एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं। ठाणे महानगरपालिकेतर्फे लोकमान्य टिळक पुण्यतिथीचं औचित्य साधून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसंच श्री गणेश सजावट स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला। माध्यमिक शालांत परीक्षेत भाषा विषयात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह आणि 2000 रुपये देऊन गौरव करण्यात आला। तर महानगरपालिकेतर्फे आयोजित श्री गणेश सजावट स्पर्धा 2013 मधील विजेत्यांचा देखील यावेळी गौरव करण्यात आला। सामाजिक, पर्यावरण आणि इतर विषयांवर सजावट सादर केलेल्या स्पर्धकांना यावेळी स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आलं। मार्च 2014 मध्ये झालेल्या शालांत परीक्षेतील भाषा विषयात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा देखील यावेळी गौरव करण्यात आला। गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर पश्चिम रेल्वे जादा गाड्या सोडणार आहे। विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी गणेशोत्सवासाठी विशेष गाड्या सोडाव्यात याकरता सातत्यानं पाठपुरावा केला होता। त्यांच्या या पाठपुराव्याला यश आलं असून पश्चिम रेल्वे 27 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या दरम्यान या जादा गाड्या सोडणार आहे। वांद्रा मडगाव ही गाडी रविवार, बुधवार, गुरुवार तर अहमदाबाद मडगाव ही गाडी सोमवार, गुरुवार, रविवार अशी 3 दिवस सोडली जाणार आहे। या दोन्ही गाड्या कोकण रेल्वे मार्गावरील सर्व महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहेत। या दोन्ही गाड्यांसाठी येत्या सोमवारपासून आरक्षण सुरू केलं जाणार आहे। खासगी गाड्यांवर किमतीच्या 2% एवढा कर लावला तर टोलच्या जातातून खासगी वाहनांची सुटका होऊ शकेल अशी कल्पना
खासदार राजन विचारे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या समोर मांडली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केलेल्या सर्वेक्षणात टोल नाक्यांच्या एकूण उत्पन्नाचा 14% उत्पन्न हे खासगी वाहनांकडून जमा होतं. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं देशातील 50 राष्ट्रीय महामार्गावरील 285 टोल नाक्यावरील उत्पन्नाचे आकडे तपासले असता 2013-2014 मध्ये खासगी वाहनांकडून 1600 कोटी रुपये तर व्यापारी वाहनांकडून 9800 कोटींचा महसूल मिळाला होता. रस्ते वाहतूक मंत्रालयाला दरवर्षी 1840 कोटी रुपये विविध प्रकल्पांसाठी लागतात. नव्याने विकत घेणाऱ्या खासगी वाहनांवर 2% कर लावल्यास टोलच्या जाचातून खासगी वाहनांची सुटका होऊ शकेल. सध्या ज्यांच्याकडे गाड्या आहेत अशा प्रत्येक गाडी मागे किमान 1000 रुपये कर म्हणून वसूल केले तर 2156 कोटी रुपये मिळू शकतात. रस्ते मंत्रालयाला 1840 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. तसंच दरवर्षी नवीन नोंदणी करणाऱ्या वाहनांकडून 2% कर अधिक घेतल्यास संपूर्ण देशभराच्या टोलच्या जाचातून खासगी वाहनांची सुटका होऊ शकेल अशी कल्पना राजन विचारे यांनी मांडली आहे. ठाण्याला सध्या चहूबाजूनी टोलचा विळखा असून कोणत्याही रस्त्यानं जाता येताना ठाणेकरांना टोल भरावा लागतो. आपल्या सूचनेचा गांभीर्याने विचार केला तर टोलच्या जाचातून किमान खासगी वाहनांची तरी सुटका होऊ शकते असं खासदार राजन विचारे यांचं म्हणणं असून यावर विचार करून निर्णय घ्यावा अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी आपल्या निवेदनातून नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ. श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. आता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्यातील फायझर कंपनीमध्ये टाळेबंदी. कोकणातील गणेशोत्सवासाठी पश्चिम रेल्वे तर्फे जादा गाड्या आणि खासगी वाहनांना 2% कर लावल्यास टोलच्या जाचापासून मुक्ती मिळेल. खासदार राजन विचारे यांची कल्पना. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.com या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.